श्री स्वामी समर्थ. सध्या आता दिवाळीची धूमधाम चालू आहे आणि दिवाळीचा उत्साह घराघरामध्ये भरून वाहत आहे. लक्ष्मीपूजन दिवाळीमध्ये का केलं जातं आणि ती संकल्पना त्याच्या मागची काय आहे? लखलखत्या दिव्यांच्या प्रकाशात मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणारा उत्सव म्हणजे दिवाळी असतो. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला महत्त्व असतं. त्या दरम्यान लक्ष्मीपूजनाचा दिवस सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो. प्रत्येक घरात या दिवशी लक्ष्मी कुबेराची पूजा केली जाते. घराघरात लक्ष्मीपूजन होते, अगदी पारंपरिक पद्धतीने. याच्या मागं काय अर्थ दडला आहे, कोणती संकल्पना आहे? तर आश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन येतं. या दिवशी प्रातःकाळी मंगल स्नान करून देवपूजा करून प्रदोषकाळी फुलांनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, विष्णू इत्यादी देवता आणि कुबेरांची पूजा करावी. या दिवशी घर करून स्वच्छ करून घरात गोमूत्र शिंपडावं, म्हणजे घर पवित्र होतं. त्याचप्रमाणे व्यापारी लोक वह्या चोपड्यांची या दिवशी पूजा करतात आणि या दिवसाचं व्यापाऱ्यांचं नवीन आर्थिक वर्ष असं सुरू होतं. बाजारामध्ये लक्ष्मीच्या अनेक मूर्ती मिळतात. त्यांना घरी आणून त्यांची पूजासुद्धा करण्याची प्रथा आहे बरं का. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विष्णूने लक्ष्मीसह देवांना बळीच्या कारागृहातनं मुक्त केलं आणि त्यानंतर सगळे देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी ही कथा आहे. त्या प्रित्यर्थ प्रत्येकाने त्याच्या स्वतःच्या घरी सर्व सुखोपभोगांची उत्तम व्यवस्था करायची, सर्वत्र दिवे लावायची असं म्हणलं जातं. आणि या दिवशी प्रभू रामचंद्र सीतामाईला घेऊनसुद्धा अयोध्येत आले होते. ह्याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने समाधी घेतली होती. याच दिवशी भगवान महावीराने निर्वाण प्राप्त झाले होते. ह्याच दिवशी संध्याकाळी महावीरांचे प्रमुख शिष्य गौतम गणधर यांनासुद्धा कैवल्य ज्ञान प्राप्त झाले होते. स्थिर लग्न मुहूर्तावर हे लक्ष्मीपूजन केलं जातं. अश्विन वद्य अमावस्या म्हणजे लक्ष्मीपूजनाचा हा दिवस. या दिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या किरणात प्रवेश करतो आणि अमावस्या असूनसुद्धा या दिवसाला शुभ मानलेलं आहे. म्हणजे कुठलंही शुभ कार्य आपण अमावस्येला कधीच करत नाही, परंतु ही मात्र अमावस्या लक्ष्मी मातेची अगदी शुभ मानलेली आहे. घरामध्ये सुखशांती आणि धनाची महालक्ष्मी देवी ही आशीर्वाद कायमीचा असावा म्हणून हे लक्ष्मीपूजन केलं जातं. लक्ष्मी ही खूप चंचल असते असं म्हणलं जातं, परंतु शक्यतो हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे लक्ष्मी स्थिर राहावी म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार स्थिर लग्न मुहूर्तावर हे लक्ष्मीपूजन केलं जातं. आता लक्ष्मीपूजनाची मांडणी कशी केली जाते तर दिवाळीसाठी जी पूर्वी जमिनीवर प्रथेप्रमाणे तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढतात, त्याला मांडणं असं म्हणतात. त्यावर पाट मांडून लक्ष्मीपूजन आणि ओवाळणे आदी या गोष्टी केल्या जातात. एका लाकडी पाटावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून अक्षतांचे स्वस्तिक काढायचे. त्यावरच श्री लक्ष्मी आणि कुबेराची मूर्ती यांची पूजा करायची. लाह्या बत्ताशांचा